अर्थात मृत्यू. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट घेऊन झाल्यावर ती सोडून देता आली पाहिजे. साचून राहिलेल्या गोष्टी खराब होतात, त्यांचा क्षय होतो, त्या निकामी होतात, शेवटी नाशवंत होतात. या भौतिक उदाहरणातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो, परंतु त्या गोष्टींचा वेळीच निचरा झाला नाही तर काय होईल? अर्थात मृत्यू, तोही मनाचा. मनात कितीतरी गोष्टी अकारण साठवलेल्या असतात. मनात असंख्य विषयांची दाटी होते, अस्वस्थता निर्माण होते, मन सतत द्विधा मनस्थितीमध्ये अडकून राहतं. या सगळ्या गोष्टी तुमच्याही बाबतीत घडत असतील तर वेळीच मनाचा कप्पा आवरायला घ्या. आपण वरचेवर घरात आवराआवरी करत असतो की नाही? उपयोगी वस्तू ठेवून देतो आणि कमी महत्वाच्या गोष्टी बाजूला काढतो. निरुपयोगी वस्तू तर फेकूनच देतो. फेकायच्या वस्तू या ठेवलेल्या वस्तूंच्या दशांश असतात. मात्र काही काळाने कमी महत्वाच्या वस्तू देखील अडगळीत जाऊन त्याचंही रूपांतर निरुपयोगी वस्तूंमध्ये होतं आणि नव्या वस्तूंसाठी जागा मोकळी होते. त्याच पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज मनाचा कप्पाही आवरायचा आहे. चांगल्या आठवणी, चांगले लोक, चांगले संवाद, चांगले क्षण मनात साठवायचे. अडगळीच्या गोष्टी काढून टाकायच्या आणि कमी महत्वाच्या गोष्टी तपासून घेत हळूहळू कमी करायच्या. हे एकाएकी जमणार नाहीच, परंतु सरावाने जमेल हे निश्चित. मनाचा कोपरा आवरण्यासाठी 3 उपाय. त्यातला पहिला उपाय म्हणजे वाईट विचार जाळून टाका. विचार जाळायचे कसे हा प्रश्न पडला असेल. एक प्रयोग करा. तुमच्या मनातले वाईटातले वाईट विचार, भीती, द्वेष, मत्सर, राग एका कागदावर लिहून काढा. नीट वाचा. आणखीन काही मुद्दे राहिले असतील तर नोंद करा आणि सगळं काही लिहून झाल्यावर तो कागद शब्दशः जाळून टाका. असं केल्याने खरोखरच विचार जळतात का? नाही. मात्र विचार काढून टाकण्याच्या प्रयत्नांना सुरुवात होते हे नक्कीच. या कृतीतून कोणालाही त्रास होणार नाही. उलट झालाच तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. म्हणून हा उपाय नक्कीच करून बघा. दुसरा उपाय म्हणजे मन मोकळं करा. अनेकांना प्रश्न पडतो की माझं दुःख, माझ्या चिंता, माझे प्रश्न कोणाला सांगू? माझा कोणावरही विश्वास नाही. मात्र मनातही साठवून ठेवता येत नाही. कोणाला तरी सांगायचं ही उर्मी स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी निसंशयपणे तुमचे प्रश्न, काळजी, समस्या निसर्गाला सांगा. घरातल्या रोपट्यांशी, पानाफुलांशी बोला. बागेतल्या झाडांकडे बघून त्यांच्याशी संवाद साधा. अशा कृतीने लोक तुम्हाला वेड्यात काढतील याची भीती बाळगू नका. तुम्हाला होणारा त्रास दूर करायला त्यांच्यापैकी कोणीही येणार नाही हे लक्षात ठेवा. परंतु कोणीतरी मूकपणे आपलं म्हणणं ऐकून घेतंय हा आनंद मनाला समाधान आणि शांतता देईल. तिसरा उपाय म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढवा. तुमच्या वाट्याला